पॉपकॉर्नपेक्षाही तिप्पट चौपट फुलणारे आणि दिसायला मोत्यांसारखे दाणे असलेले हे साबुदाण्याचे सांडगे उपवासाचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकदम क्रिस्पी, आतपर्यंत तळला जाणारा, अजिबात कच्चा न राहणारा आणि शिवाय तुम्ही बघू शकता कच्चा सांडगा आहे आणि हा तळलेला आहे. अगदी चौपट असा फुललेला आहे. हाताला पीठ न चिकटता सांडगे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहे. चला तर मग लवकरात लवकर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे मी 5 ते 6 तास 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता. रात्रभर हा साबुदाणा भिजत घातलेला आहे. 5 ते 6 तास भिजवून घेतला तरीही चालतो. ज्याप्रमाणे आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो त्याचप्रमाणे हा साबुदाणा मी इथे भिजवून घेतलेला आहे. हा साबुदाणा मी या वाटीच्या मापाने घेतलेला होता. आता यामध्ये आपण 2 बटाटे घेणार आहोत. 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. हे दोन्ही बटाटे कच्चेच आहेत. तुम्ही उकडून घेतले तरीही चालतील, पण मी इथे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे दोन्ही बटाटे जे आहेत ते आपण या किसणीने किसून घ्यायचे आहेत. दोन्ही बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. किसून झाल्यानंतर आपण त्यामध्येच आता हा भिजवून घेतलेला जो साबुदाणा आहे तो घालून घेणार आहोत. त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मीठ घालायचे. मीठ हे वाळवण रेसिपी आहे. वाळवल्यानंतर थोडं कमी होतं, त्यामुळे 2.5 चमचे मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर आहे, बेडगी मिरची पावडर आहे ही, त्यामुळे मी 3 छोटे चमचे घातलेले आहेत, कारण ती फक्त कलरला असते, तिखट कमी असते. आता तिखट मीठ जे आहे ते बटाट्याला आणि साबुदाण्याला लागेल अशा प्रकारे हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मोदक उकडायची जी चाळण असते त्या चाळणीमध्ये हे सगळं मिश्रण आपण घालून घ्यायचं आहे. चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण या चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तुमचं हे मिश्रण जर का जास्त असेल आणि चाळण छोटी असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये ही प्रोसेस केली तरीही चालेल. या चाळणीमध्ये सगळं माझं हे मिश्रण बसलेलं आहे, त्यामुळे मी सगळं हे मिश्रण एका वेळेस घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते चाळणीमध्ये सगळं व्यवस्थित एकसारखं असं पसरवून घेणार आहोत. त्यानंतर मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यावरती ही चाळण अशा प्रकारे ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते कमीत कमी 10 ते 12 मिनिट उकडून द्यायचं वाफेवरतीच. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ही प्रोसेस केल्यामुळं या साबुदाण्याला छान असं बाइंडिंग येतं. तुम्ही बघू शकता साबुदाणा असा थोडा चिकट असं झालेला आहे पाण्याची वाफ लागल्यामुळे. आता हे मिश्रण जे आहे ते एका परातीमध्ये काढून घेऊयात. हे बघा, थोडंसं चमच्याने मिक्स करून घेते आणि यातली थोडी वाफ जाऊन देऊया. एक 5 ते 7 मिनिट थांबूया. डायरेक्ट मळायला घ्याल तर हाताला चटका बसतो. थोडी 5-10 मिनिट मी याची वाफ जाऊन दिली. त्यानंतर हे मिश्रण सगळं एकत्र करून घेतलं. आता सांडगे घालण्यासाठी मी इथे अशा प्रकारे बेडशीट अंथरलेला आहे आणि त्याच्यावरती हा प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे. जो तुम्ही वाळवण रेसिपींसाठी वापरता तो प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. आता हातामध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढं मिश्रण घ्यायचं आहे. पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या हातामध्ये पीठ घेऊन अशा प्रकारे सांडगे याचे तोडून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण डाळींचे सांडगे बनवतो त्याच प्रकारे हे सांडगे मी खोडून घेत आहे. एवढ्या साईजचे सांडगे बनवले तरीही चालतात. सुकल्यानंतर हे थोडे कमी दिसतात आणि तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट असे फुलले जातात. तुम्ही बघू शकता हातालाही चिटकत नाही आहे आणि जर असं हाताला चिकटते असं वाटलं तर पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्या आणि त्याच्यानंतर हे सांडगे असे तोडायला सुरुवात करा. झटपट होणारा हा पदार्थ आहे, सगळ्यांना खूप आवडतो. हे पहा, आपण घेतलेल्या मिश्रणाचे मी इथे सगळे सांडगे तोडून घेतलेले आहेत. हे सांडगे जे आहेत ते कमीत कमी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे. हे पहा, 2 ते 3 दिवस मी हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले. आता हे सांडगे जे आहेत ते मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते. सांडगे तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती हे सांडगे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि कच्चे राहत नाहीत. अगदी पांढरे शुभ्र मोत्यांच्या दाण्यासारखे दिसायला दिसत आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतात. जर तुम्हाला उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर स्टोअर करून ठेवा. चांगलं उन्हात कडकडीत वाळवलं की मग या काही खराब होत नाहीत, वर्षभर चांगलं टिकलं जातं. तेलातून आपण आता हे सांडगे बाहेर काढून घेऊयात. हे पहा, आपण हा घेतलेला कच्चा सांडगा आहे आणि हा तळलेला आहे. अगदी चौपट असा हा सांडगा फुललेला आहे. तुम्ही बघू शकता.
चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे आणि खूप छान क्रिस्पी होतो. आतपर्यंत तळला जातो, अजिबात कच्चा राहत नाही. तुम्ही बघू शकता आवाजावरूनच किती छान आवाज येत आहे त्याचा. क्रिस्पी असा तयार झालेला आहे. तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारचे वाळवण रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.